नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण शेकडेवारी भाग 2 पाहणार आहोत। तर आजचं उदाहरण क्रमांक 1, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 600 पैकी 360 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? पर्याय आहेत 60, 70, 75, 78। अतिशय सोपं उदाहरण आहे। एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 60 पैकी 360 गुण मिळाले। हे 600 पैकी, हे 600 लिहून घ्यायचे, याची टक्केवारी काढायची। 600 पैकी 360 तर 100 पैकी किती, म्हणजे टक्केवारी डायरेक्ट 100 न गुणून घ्यायचं। 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे। 6 आणि 360 यांचा भागाकार करायचा। 6 6 36, हे 0 60 उत्तर बरोबर आहे। ए बरोबर आहे। कसं आहे? 600 पैकी 360 तर 100 पैकी किती, या पद्धतीनं शॉर्टकट म्हणजे कसं आहे, 100 न डायरेक्ट गुणलं तरी आपल्याला उत्तर येते। प्रश्न क्रमांक 2, 15 चे 9% हा कितीचे 5% आहे? 15 चे 9% कितीच्या 5% आहे? पर्याय आहेत 27, 21, 28 आणि 32। 15 चे 9% हे कितीच्या, म्हणजे आपण काय मानायचं इथं? x मानायचं। x च्या 5%, 5% अशी मांडणी करून घ्यायची। 15 च्या 9% हे कितीच्या, म्हणजे x च्या 5/100। चला सोडून घेऊ। हे 15 च्या 9, 15 गुणिला 9 छेद 100, हे 100 इकडं भागाकाराचे गुणाकारामध्ये घ्यायचे आणि हे 5 इकडं खाली भागाकार। आता याची किंमत काढायची। 100 बरोबर कमी झाले, 5 1 5, 5 3 15। आता इथं 3 आणि इथं 9, 9 3 27। x बरोबर 27 कितीच्या? 27च्या। आहे का पर्याय? 27 ए बरोबर आहे। आलं लक्षात? 300 पैकी 165 म्हणजे किती टक्के? 300 पैकी 165 म्हणजे किती टक्के? पर्याय आहेत 58, 25, 55 आणि 65। लिहून घ्या। 300 पैकी 165 म्हणजे किती टक्के, म्हणजे 100 न गुणून घ्यायचं। 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे। 3 1 3, 3 5 15 आणि 3 5 15। उत्तर बरोबर 55। कसं केलं? 300 पैकी 165, 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे आणि 3 न 165 ला भाग द्यायचा। कसा? 3 3 5 15, इथं हातचा 1 येते आणि हे 5 15, पुन्हा 3 5 15, इथे येते उत्तर 55। आलं लक्षात? उदाहरण क्रमांक 4, 21 चे 9%, 21 चे 9% म्हणजे 7 चे किती टक्के? 21 चे 9% म्हणजे 7 चे किती टक्के? पर्याय आहेत 20, 24, 25 आणि 27। काय करायचं? 21 चे 9% बरोबर 7 चे किती टक्के? किती म्हणजे आपण काय मानायचं? x मानायचं। कितीच्या जागी आपण x मानू, बरोबर 7 चे किती टक्के? x छेद 100। आता इथं x ची किंमत काढून घ्यायची।
21 गुणिला 9 छेदाला हे 100, हे x इथं लिहून घ्यायचा, हे 100 इकडं गुणाकारामध्ये आणि हे 7 इकडं भागाकारामध्ये. 100 100 कमी 7 7 त्रिक 21 9 त्रिक 27, उत्तर येते 27. आहे का उत्तर 27 आहे. डी उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट उदाहरण क्रमांक 5 आहे. 820 रुपयात मिळणारी वस्तू 615 रुपयात मिळाली म्हणजे किती टक्के घट झाली. इथं काय झाली, घट झाली. आणि टक्के मध्ये विचारला आहे किती टक्के घट झाली असं विचारलेलं आहे. 820 रुपयाची वस्तू 615 रुपयात मिळाली म्हणजे काय झालं, इथे घट झाली. याची वजाबाकी करून घेऊ आपण. 820 ची वस्तू 620 615, तर याची वजाबाकी करून घेऊ. 5 0 आणि हे 2 205. 205 चे टक्के काढायचे. 820 ते 205, तर 100 पैकी किती. ही इथं घट निघून जाते या जागी. 205 छेद 820 हे गुणिला 100, इथं x ची किंमत मिळून जाते. 0 0 बरोबर कमी करून घ्या. इथं 2 न भाग द्या. 2 5 10, 2 4 8, 2 1 20, 41 ना आता भाग द्या. काय 4 25 आणि 1 5 5, म्हणजे 5 चा भाग जाते. 41 5. आता इथं 5 आणि इथं 5, 5 5 25, तर x बरोबर 25. किती टक्के घट झाली, 25 आहे का ऑप्शन मध्ये आहे. ए उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. काय केलं आपण, 205 रुपयात मिळणारी वस्तू 615 रुपयात मिळाली, याची वजाबाकी केली आपण. किती आली, 205. तर 820 ते 205, तर 100 पैकी किती. याची हे सोडवल्यावर 25 येते. 25 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. उदाहरण क्रमांक 6. 500 पैकी 240 म्हणजे किती टक्के. पर्याय आहे 47%, 48%, 79% आणि 68%. अतिशय सोपं उदाहरण आहे. 500 पैकी 240 म्हणजे किती टक्के, 100 न गुणून घ्यायचं. 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे. 5 चोक 20 आणि 5 8 40, 48 आहे का, आहे बरोबर. बी उत्तर बरोबर आहे. 48%. 500 पैकी 420 म्हणजे किती टक्के, 48%. हे असं सोडवलं तुम्ही. 500 पैकी 240, तर 100 पैकी किती x. इथं तिरपा गुणाकार करून जर उत्तर सोडवलं तरी 48 येते. जी पद्धत सोपी तुम्हाला वाटेल ती सोडून घ्यायची. 400 पैकी 75 म्हणजे किती टक्के. पर्याय आहेत 11.40, 48.69, 18.75, 45.95. पॉइंट मध्ये उत्तर आहे. या ठिकाणी पहिले सोडवताना काय करायचं, पहिले 2 अंक पाहायचे. 11, 48, 18 आणि 45 सोडून घेऊ. 400 पैकी 75, तर 100 पैकी किती टक्के. डायरेक्ट 100 न गुणून घेऊ आपण. 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे. आता 75 ला 4 न भागायचं. काय ते 4 1 4, 3 5, 4 अजून 4 7 28, 4 8 32, 4 4 8 32, 3 उरतात म्हणजे 18. हे भागाकार सोडवत राहिलं, थोडं सोडवता येते आपल्याला. इथं 18 आहे. 18 पॉइंट येते 75. इथंच आपल्याला 18 मिळाले म्हणजे उत्तर बरोबर आहे.
सोडवण्यामध्ये आपण वेळ कमीत कमी वेळामध्ये कसं सोडवता येईल हे पाहायचं. हे जर पुढे सोडवत बसले तुम्ही तर 75ला 4 भागून घ्या. उदाहरण क्रमांक 8. 120 चे 10% म्हणजे किती टक्के? 120 चे 10% म्हणजे किती टक्के? इथे 120 चे 10, 120 चे 10% म्हणजे किती? किती विचारलाय टक्के? हे चुकीचं आहे. 0 0 हे 0 0 उत्तर येते 12. किती येते? 12. एका संख्येचे 15%, उदाहरण क्रमांक 9. एका संख्येचे 15% हे 900 च्या 10% आहे तर ती संख्या कोणती? पर्याय आहेत 600, 650, 700 आणि 750. अतिशय सोपं आहे. एका संख्येचे म्हणजे आपण काय करायचं, एक संख्या x मानायची. आता x चे 15% हे 900 च्या 10% आहे तर ती संख्या कोणती? मांडणी बरोबर आली पाहिजे. मांडणी जर बरोबर आली तर आपलं उदाहरण चुकणार नाही. एका संख्येचे म्हणजे x चे किती? 15%. हे 15% अशी मांडणी करून घ्यायची. बरोबर हे 900 च्या 10%, हे 900 च्या 10% अशी मांडणी करून घ्यायची. एका संख्येच्या म्हणजे x च्या 15% हे 900 च्या 10%, हे 900 च्या 10%. या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आणि x ची किंमत काढून घ्यायची. x बरोबर हे 900, इथे जर कमी करून घेतले तरी चालते. हे 15 आणि हे 100. 100 इथं घ्यायचे, हे 15 खाली घ्यायचे. 100 बरोबर कमी करून घ्या. 15 1 15, 15 सकी 90, हे 0 आणि हे 10. 60 आणि 10 चा गुणाकार येते 600. तर x बरोबर 600. तर x ची किंमत आली 600. हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी कसं 600 च्या 15% म्हणजे एका संख्येच्या म्हणजे 600 च्या 15% हे 900 च्या 10% आहे. तर उत्तर काय आहे? 600. आलं लक्षात? उदाहरण क्रमांक 10 आणि आजच्या आपल्या क्लास मधलं शेवटचं उदाहरण. 15 च्या 9% कितीच्या 5% आहे? कितीच्या आहे म्हणजे आपण या ठिकाणी काय मानायचं? x मानायचं. पर्याय आहेत 26, 27, 28 आणि 29. मांडणी करा. 15 च्या 9% कितीच्या 5% आहे? म्हणजे x च्या 5%. इथं डायरेक्ट सोडून घेता किंवा हे इकडल्या बाजूला आणून घ्या. काही केलं तरी सोपं आहे. 15 गुणिले 9 छेदाला 100. आता हे छेदाचे 100 इकडं गुणाकारामध्ये वर घ्यायचे आणि हे 5 इथं खाली घ्यायचे. 100 बरोबर कमी करून घ्या. 5 1 5, 5 त्रिक 15. आता इथं 3 आणि हे 9, 9 त्रिक 27. 27 आहे का? आहे. म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. आलं लक्षात? चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.